मेळघाटात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता सुरू झालेल्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचं श्रेय आंदोलनकर्त्यांना दिलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं कौतुक केलं आहे. कर्जमुक्ती आणि मेळघाट संघर्ष यात्रेबाबतही मोठा निर्णय झाला असून संघर्ष यात्रा मागे घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता मेळघाटमध्ये आंदोलन करणारे बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईहून मंत्री उदय सामंत थेट चिखलदरा पोहोचलेत. उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडूंशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता आंदोलन केलं नसतं तर एवढ्या लवकर कर्जमाफीचा निर्णय झाला नसता. कर्जमुक्ती आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान सरकारसोबत चर्चा झाली. मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सरकारने अधिवेशन संपण्याआधी बैठक घेऊन मेळघाटमधील सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली संघर्ष यात्रा मागे घेतली आहे. याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरनं संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि मागण्या लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय. बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे की कर्जमाफीचं श्रेय केवळ त्यांचंच नाही तर सर्व शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आहे आणि ते एकदम टोकापर्यंत मला वाटते त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे. थोडं सरकारचं ऐकून घेऊ. नाही ऐकलं तर आम्ही जिवंतच आहे ना आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही. मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना ह्या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या आश्वासनावर आम्ही आज आंदोलन जरी सोडत असलो तरी आमच्या डोक्यात असणारी ती वेदना जेथपर्यंत पूर्ण होत नाही तेपर्यंत जाणार नाही. हे बच्चू कडूचं आश्वासन आहे. बच्चू कडूचा हा शब्द आहे. मी त्या जवळून पाहिलेलं आहे. एका ग्लासच्या पाण्यासाठी जर मरमर करावं लागत असेल तर मा कसम हम भी छत्रपति शिवराय के महाराष्ट्र के हैं, बिरसा मुंडा के देश के हैं, मुझे बाबा साहेब आंबेडकर के विचारधारा से चलने वाले हैं. मला असं वाटतं का कदाचित ही जर आंदोलन केली नसतं तर हे तेवढं सत्य पण आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पण खूप याच्यात कष्ट घेतले. मीटिंग लावण्यापासून सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कर्जमाफी होईल त्याबद्दल आतापर्यंत बोललो नाही कर्जमाफी होईपर्यंत. पण त्यांना जे काही कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली त्यांना आमचा प्रणाम आहे.